दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली आहे। चौकशी समितीने अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे। उद्या आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी भाजप महिला आघाडीमधील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। गर्भवती महिलेला पैशांसाठी उपचाराला नकार दिल्यानं हे आंदोलन। प्रताप सरनाईक आणि अजित पवारांची भेट। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही। भेटीनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात बीड पोलीस अधीक्षकांची भेट। मंगेश बोबडे या तरुणाची सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या। महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधामध्ये कायदा येणार आहे आणि 12 एप्रिल रोजी कायद्याची घोषणा होईल। खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती। सारंगी महाजनांच्या जमिनीच्या वादाप्रकरणी 3 मे रोजी सुनावणी आणि धनंजय मुंडेंनी सहकार्याच्या मदतीनं फसवणूक केल्याचा आरोप आहे। जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याच्या आरोपांवर सुनावणी होईल। सोलापूरमध्ये आर्थिक व्यवहारातून एकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी। भुताष्टे गावामधली घटना आणि मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। मारहाण करणाऱ्या विरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यातील घोडबंदर परिसरामध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण। 2 दिवसांपूर्वीची घटना। एक व्हिडिओ व्हायरल झालाय। हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखलं आणि या रागातून मारहाण करण्यात आली। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण। 4 दिवसापूर्वी झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जमावाकडून मारहाण। मृतानं फाशी घेतल्याचं पोलिसांनी चौकशीनंतर सांगताच जमाव संतापला। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील सरपंच पतीचा कारभार चव्हाट्यावर आला। महिला सरपंचाऐवजी सरपंच पतीच्याच प्रमाणपत्रावर सह्यात आणि प्रमाणपत्रावर सही करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोध कृती समितीचा विरोध असेल आणि सभा उधळून लावण्याचा समितीने इशारा दिला। वनमंत्री गणेश नाईकांनी वाशी भरवलाय जनता दरबार आणि प्रशासकीय यंत्रणा। पोलीस दरबारामध्ये सहभागी झाले। अनेकांनी मांडल्यात आपल्या समस्या। रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी कारखान्याची निवडणूक लढणार आहेत। सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत। महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणात उतरलेत। चर्चांना उधाण आलंय। बँकेत मराठी भाषेच्या वापरावरून मनसे आक्रमक। कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांना निवेदन देत 15 दिवसांचा अल्टिमेटम। मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा। संदीप देशपांडे कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेचे आभार मानले। मनसेकडून बँका आणि सरकारी कार्यालयांमध्ये मराठी सक्तीसाठी निवेदन। सिंधुदुर्गच्या फणसगावमध्ये रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। 2 दिवसांपूर्वी रस्त्याचं डांबरीकरण झालं, मात्र संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना आता धारेवर धरलंय। परळी शहरामधून वाहणाऱ्या सरस्वती नदीमध्ये भूमाफिया यांच्याकडून अतिक्रमण केलं जात आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी सरस्वती नदीची पाहणी केली, तर पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी। आदिवासी विभागाचा 64 कोटींचा निधी राज्याच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा झालाय। अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळेच आदिवासी विभागाला फटका बसलाय। बिल सबमिट न केल्यानं 64 कोटी रुपये पुन्हा तिजोरीत गेल्याची माहिती आहे।